नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्ग तर वेगवान गतीने सुरू झाला, परंतु मुंबईशी जोडणारा मधला दुवा म्हणजेच वायडनिंग प्रकल्प तर अजूनसुद्धा ब्रिज, फ्लायओव्हर यांच्यामध्येच अडकून राहिला आहे। गेली कित्येक वर्ष ट्रॅफिकसारखी बिकट समस्या उत्पन्न करणारा हा उल्हास नदीवरील खाडी ब्रिज आत्ता कुठे जमतेम अर्धा पूर्ण झाला आहे। चला तर मग आज आपण याच खाडी ब्रिजचे एरियल व्हिज्युअल फुटेज पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। समृद्धी महामार्गाला जोडणारा दुवा म्हणून सध्या वायडनिंग प्रकल्पाला ओळखले जाते। या प्रकल्पाचे सध्या तरी 95% काम पूर्ण झाले असले तरी ट्रॅफिकसारखी महाभयानक समस्या काही केल्या कमी होईना। त्याचे मुख्य कारण म्हणजे हा उल्हास नदीवरील खाडी ब्रिज। भिवंडी भागातील गोडाऊन झोन यांना मुंबईशी जोडणारा एकमात्र रस्ता तो म्हणजे हा खाडी ब्रिजवरील मुंबई नाशिक हायवे। खरं तर समृद्धी महामार्गासारख्या महावेगवान रस्त्याला मुंबईशी जोडणारा वायडनिंग प्रोजेक्ट हा हाती घेण्याच्या आधी या ब्रिजचे काम पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु निष्काळजी धोरणांमुळे आजपर्यंत हा ब्रिज पूर्ण होऊ शकला नाही। हा ब्रिज पूर्ण न होण्याची कारणं इतरही बरीचशी असतील, परंतु सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसताना येथे बघायला मिळतो। वेळ आणि पैसा असे दुहेरी नुकसान सर्वसामान्यांचे होते आणि मानसिक चिडचिड, शारीरिक त्रास होतो तो वेगळाच। शासनाने यात कटाक्षाने लक्ष घालून अगदी वेळेत हा ब्रिज पूर्ण करायला हवा, अन्यथा वारंवार लागणारी ट्रॅफिक ही कंट्रोलमध्ये येणे अशक्य बाब आहे। देव करो ठेकेदार व बांधकाम कंपनीला सुबुद्धी लाभो व लवकरात लवकर हा खाडी ब्रिज पूर्णत्वात जाओ हीच प्रार्थना। जनरली कोणत्याही रस्त्याचे बांधकाम सुरू झाले की पहिल्यांदा ब्रिज, मोऱ्या, अंडरपास यांचे काम पूर्ण केले जाते व त्यानंतर रस्त्याच्या कामांना गती दिली जाते। या प्रकल्पात मात्र उलटे घडताना दिसते। आधी पूर्ण रस्ता तयार केला व आत्ता कुठे ब्रिज व फ्लायओव्हरच्या कामांना हात घातलाय। त्यामुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या सुटण्यापेक्षा ती जास्तीची वाढू लागली आहे। यावर उपाय एकच, झालेली ठिकठिकाणची कामे सर्व बाजूला ठेवून कंपनीकडे असलेली सर्व यांत्रिक साधने व कामगार वर्ग हा मुख्य ठिकाणांच्या बांधकामासाठी लावावेत। अगदी दिवस रात्र कामं कशी सुरू राहतील याचं नियोजन केलं जावं, जेणेकरून ट्रॅफिकसारखी समस्या पुढील काही दिवसात कमी होईल व प्रवाशांना सुखरूप व आनंददायी प्रवास करता येईल एवढीच माफक अपेक्षा। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण उल्हास नदीवरील हा खाडी ब्रिज पाहिला। या खाडी ब्रिजचे ड्रोन शॉट्स आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून मला जरूर कळवा। आत्ता मात्र आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।